आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। कयाधू नदीपात्रात आत्मक्लेश आंदोलन कुणी केले बघा। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण इथं कोसळल्याने जांभरुण रोडगे येथील कयाधू नदीपात्रात उतरून आत्मक्लेश आंदोलन डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आला। यावेळी शेकडो शिवप्रेमींनी छत्रपती शिवराय आम्हाला माफ करा अशा घोषणा दिल्या। मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्यांनी बनवला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या आत्मक्लेश आंदोलनादरम्यान नदीपात्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध व जल अभिषेक करण्यात आला। या आंदोलनात जांभरुण रोडगे, पारडी, पोहकर येथील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आत्मक्लेश आंदोलन दरम्यान डॉक्टर विठ्ठल रोडगे, गजानन पोहकर, डॉक्टर राम रोडगे, परमेश्वर पोहकर, धारू पाटील, हरिदास मुटकुळे, दामू पोहकर, विठ्ठल जोगदंड, ज्ञानेश्वर रोडगे, महदा रोडगे, माणिक रोडगे, भिकाजी रोडगे, लीना जाधव, माणिक रोडगे, तुळशीराम रोडगे, अर्जुन कोटकर, शिवाजी कराळे, बालाजी तावरे, शंकर जाधव, केदार रोडगे, विजय रोडगे, लक्ष्मण रोडगे, बालाजी तावरे, गजानन कोटकर, बाबूराव रोडगे, जगन रोडगे, पांडुरंग रोडगे, धनाजी रोडगे, शामराव रोडगे, प्रल्हाद रोडगे, शिवाजी रोडगे, हनुमान रोडगे, विश्वनाथ रोडगे, रामेश्वर रोडगे, जगन खरात, दत्तराव रोडगे, हनुमान रोडगे यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेनगाव पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता। साहेब, कयाधू नदी पात्रात आंदोलन केलंय, नेमकं काय कारण आहे, कशासाठी आंदोलन केलंय, काय भूमिका असणार आहे? आज हजारो जे शिवप्रेमी जांभरुण आणि पारडी शिवाराच्या मधून जी पवित्र कयाधू नदी वाहते, त्या कयाधू म्हणजे आमची काया धुणारी, आम्हाला पवित्र करणारी नदी, आज मालवणमध्ये जो आमच्या महाराजांचा, आमच्या देवाचा जो पुतळा कोसळला, ते जे दुःख झालेलं आहे आमच्या जनतेला, त्यामुळे हे हजारो शिवप्रेमी आज आम्ही पाण्यामध्ये उतरून आज आत्मक्लेश आंदोलन करत आहोत। त्याचं कारण की आम्हाला सर्व जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना दुःख झालेलं आहे, त्यांचं एक प्रतीक म्हणून, त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आज आम्ही इथं जल आंदोलन करत आहोत। कारण हे जे दुःख झालेलं आहे, हे दुःख फक्त व्यक्तच करता येतं, आणि जे झालं त्याला आम्ही काय करू शकतो? आमचं जे दुःख झालेलं आहे, फक्त आम्हाला एकच म्हणणं आहे की जे आमच्या महाराजाचा पुतळा कोसळला, ही घटना व्हायलाच नको पाहिजेत होती। आपलं साधं घर पडत नाही तर आपल्या महाराजाचा पुतळा का पडला याची शहानिशा व्हायला पाहिजेत, आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई, आमच्यासारखा माणूस काय म्हणणार? अहो, कारवाई झालीच पाहिजेत, कारण फाशीची शिक्षा झाली पाहिजे। खून केल्यावर फाशी शिक्षा नाही झाली चालते, परंतु महाराजांचा जे महाराज आमच्या सर्वांचं हृदय त्यांच्या नावामुळे चालतंय। सर्वजण इथं जे जगतात स्वातंत्र्यानं, अभिमानाने, स्वाभिमानाने जे महाराजांमुळे जगतो, आणि सगळे राजकारणी जे राजकारण करतात, जे राजे स्वतःला समजतात, ते सुद्धा आमच्या महाराजांमुळे आहेत। त्या महाराजाचा पुतळा कोसळला, त्याचं जे अतिव दुःख झालेलं आहे, त्या दुःखाचं आम्ही फक्त संवेदना व्यक्त करण्यासाठी हे जल आंदोलन इथं करत आहोत। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।